सुभाष मल्हारी तरंगे, राहणार मांडवी बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तुम्ही कधी आलात इकडं? आम्ही गुढीपाडव्याच्या टायमाला. आता इथं शेतांनी तुम्ही रात्रीचं बसताय, तर तुम्ही दरवर्षी इकडे येतात? दरवर्षी येतोय, 5-25 वर्षाच्या पूर्वीपासून येतोय. तर इकडं काय येता तुम्ही? आमच्या लक्ष्मी करता. तुम्हाला गावी जमीन वगैरे किती आहे? जमीन भरपूर आहे, 60-70 एकर जमीन आहे, पण या लक्ष्मी करता येतो. तुम्हाला 60-70 एकर जमीन आहे, पण लक्ष्मीसाठी तुम्ही इकडे येणेरे गावात आलेले आहेत. तर मग तुम्ही आता किती किती महिने इकडे थांबणार आहे? आता आम्ही पाऊस पडल्यावर जाणार आमच्या गावाला चराया झाल्यावर. आता पाऊस पडल्यावर तुम्ही जाणार, पण इथे जर पाऊस पडल्यावर ही जी तुमची लक्ष्मी आहे ही इथेच राहणार, तुम्ही पण इथंच राहणार, जमिनीवर मातीवरच झोपणं असतं? ना, जमिनीवर राहतो इथं मातीवरच. तुम्ही आता ह्या लक्ष्मीसाठी इकडे येतात, तिकडं तुमच्या इकडं पाणी कमी आहे की चारा नाही आहे? आम्ही चाऱ्याचे शॉर्टेज पडतो ना उन्हाळ्यात, पाणी नाही राहत. पाणी राहत नाही म्हणून तुम्ही इकडे येत आहे, दरवर्षी इकडे असता. आता तुम्ही इथं रात्रीचे राहिलेत, आता इथं तुम्हाला लाईट वगैरे काय सुविधा नाही, काही काही शेतकऱ्याच्या ठिकाणी सुविधा असते, काही काही ठिकाणी सुविधा नसती, मग तसंच अंधारातच राहावं लागतं. बरं, हा जुन्नर तालुका बिबट्याचा आदिवास आहे. बिबटे इकडं खूप आहेत जुन्नर तालुक्यामध्ये, आणि तुम्ही राहताय हा डोंगर भाग आहे, गोळ्या डोंगर बोलतात याला. तुम्ही एकदम डोंगराला खिटून येत, तर इथं बिबट्याची भीती वगैरे, बिबटे वगैरे येतात का? तसं काय आता सध्याला जाणवलं नाही, पण कधी कधी येत असतात. बिबटे आल्यानंतर मग तुम्ही काय करता त्याच्यासाठी? बॅटऱ्या चमकून असं आरडाओरडा करायची, कुत्रे छो करायचे, दुसरं काय करायचं. मग आरडाओरड केला, छू आवाज काढला, तर बिबटे जातात का पळून? जातात काही टायमाला, रात्रात राहतात, पण आपण बॅटऱ्या फिरवीत राहायचं. मग तुम्ही रात्रभर जागे राहता बिबट्या जात नाही तोपर्यंत? हां, जागे राहतो. तर तुम्ही सरकारकडं, वन विभागाकडे काय मागणी करणार? कारण रात्रीच्या पारी तुम्ही इकडं तर लाईटच्या सुविधा किंवा अशी चार्जिंगवाल्या बॅटऱ्या वगैरे किंवा चार्जिंगवाल्या मरकुऱ्या वगैरे तुम्हाला काय उपलब्ध कोणी दिल्यात की नाही? काही जणांना भेटल्यात, काही जणांना नाही भेटल्या. असं तुम्हाला भेटल्यात की नाही? मला स्वतःला नाही भेटेल. मग तुम्ही मागणी केली का नाही त्याच्यासाठी? मागणी केली, पण ते साहेब होते ते बदली होऊन गेलेत. कुठले साहेब होते? तुमच्या इकडले होते की जुन्नर तालुक्यातले साहेब होते? काय नाव होतं त्यांचं? खरमाळे साहेब. अच्छा, खरमाळे साहेबांनी दिलं. आता तुम्ही पाहताय बघा, आवाज येतोय, अन्य वन्य प्राण्यांचा आवाज आहे इथं. वन्य प्राणी, तुम्हाला अशी भीती नाही वाटत? आता भीती वाटली तरी पण रात्रीचं लक्ष्मी करता राहावं लागत ना. आता तुम्ही आज ह्या शेतामध्ये, कदाचित उद्या तिकडे जाणार, परवा तिकडे जाणार, म्हणजे तुमचा हा फिरती प्रवास चालूच असतो. म्हणजे 4-4, 5-5 दिवस जर असे शेतकऱ्याच्या इथं बसायचं, पुन्हा दुसरी ऑर्डर असली का तिकडे जायचं. बरं, गावातल्या लोकांचा तुम्हाला सहयोग किती चांगला आहे? गावातल्या लोकांना चांगला आहे. प्रसिद्धच चांगला आहे आंबा. हां, गावातले जवळजवळ आम्हाला म्हणजे आमच्या गावासारखेच वाटतात. म्हणजे तुमच्या गावासारखेच राहतात, आणि तुम्ही पण इथे तुमच्या गावासारखे, ह्या गावासारखेच राहताय. अजून काय तुम्ही सांगू शकता? अजून काही सांगू शकत नाही. कट करा.